हॅलो एव्हरीवन, वेलकम टू PNYC एज्युकेशन. आज आपला अत्यंत महत्त्वाचा 10वीच्या सगळ्या बोर्डला SSC, CBSE, ICSE असलेला मॅथ्सचा टॉपिक आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. सो माय एक्झाम्पल इज व्हॉट? फाइंड 15th टर्म ऑफ 3, 7, 11 डॉट डॉट डॉट. आपण बघू शकतो इमिजिएटली डी कसा फाइंड करायचा असतो. तर डी म्हणजे सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म, थर्ड टर्म मायनस टू टर्म सेकंड टर्म, म्हणजे 7तून 3 गेले 4, 11तनं 7 गेले 4, आणि ए म्हणजे काय तर माझा पहिला नंबर. सो ए इज इक्वल टू 3, डी इज इक्वल टू 4. आय ऑलरेडी रिटन देअर हाऊ आय फाइंड आउट दिस वन. सो whenever I find out the specific term, my formula will be an is equal to a plus bracket n minus 1 bracket close multiplied by d. आता an is equal to a म्हणजे काय? फर्स्ट टर्म, दॅट इज 3 प्लस प्लस इंटू ब्रॅकेट. मला कितवी टर्म फाइंड करायला सांगितलंय? 15. सो यांच्या जागेवर मी काय लिहिलं? 15 मायनस 1 ब्रॅकेट क्लोज मल्टिप्लाइड बाय डी. किती काढले आपण? 4. सो 3 रिमेन ॲज इट इज प्लस 15 मायनस 1 विल बी 14 इंटू 4. आपल्याला बोर्ड मास माहिती आहे. 14 4 जार किती होतात? 14 4 जार 56. सो 3 प्लस 56 विल बी 59. इन दिस वे माय 15th टर्म इज व्हॉट? 59. अशा पद्धतीने आपण प्रत्येक दिलेली टर्म काढू शकतो. हाच फॉर्म्युला वापरायचा असतो. सो ऑल दीज आर द व्हेरी important example for the point of view of board exam. Stay tuned for the further chapter and further reels. Till then, thank you.